हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सुधीर नगरकर आपल्याला 7 एप्रिल 2024 रोजी परीक्षा झालेली आहे सेट एक्झाम. तर या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा सेट सी हा या ठिकाणी आमच्यासमोर आहे. पहा की लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पेपर 2 ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रश्नपत्रिका 2. तर या क्वेश्चन पेपर सेटची आम्ही ॲन्सर की बनवलेली आहे, जी टेंटेटिव्ह ॲन्सर की आहे, जी बनवताना आम्ही गुगल सर्च इंजिन तसेच इंटरनेटवर अनेक सर्च इंजिन्स अनेक रिसोर्सेस रिसोर्सेस वापरलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर धनंजय सुतार सरांचे जे सेटनेटचे पुस्तक आहे, अशा संदर्भ पुस्तकांचा वापर करून ही टेंटेटिव्ह ॲन्सर की आम्ही बनवलेले आहे. पहा, तर वंदना मॅडम आणि मी या ठिकाणी हे उत्तर जे आहे टेंटेटिव्ह ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. क्वेश्चन नंबर 1. पोस्ट कॉर्पच्या अद्याक्षरी संज्ञेची निर्मिती कोणी केली? एल्टन मेयो, चेस्टर बर्नार्ड, लिलियन गिलब्रेथ यांनी केलेली नसून पोस्ट कॉर्प या अद्याक्षरी संज्ञेची निर्मिती ल्युथर गुलिक आणि यल उर्विक. करेक्ट ॲन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 2. सर्व कामाशी संबंधित असलेला प्रेरणा अभ्यासाचा मूलभूत घटक प्रेरणा सिद्धांत टिंबटिंबने प्रस्तावित केला. तर मास्लो, बॅकॅने आर्जिरिस, डग्लस मॅग्रेगर यांनी सर्व कामाशी संबंधित असलेला प्रेरणा अभ्यासाचा मूलभूत घटक प्रेरणा सिद्धांत मांडलेला नसून हर्झबर्गने सर्व कामाशी संबंधित असलेला प्रेरणा अभ्यासाचा मूलभूत घटक प्रेरणा सिद्धांत प्रस्तावित केलेला आहे. करेक्ट ॲन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 3. कोणत्या बाह्य कारणांमुळे ग्रंथालय साधनांचा ऱ्हास होतो? ऑप्शन असे आहेत: प्रकाश, तापमान आणि आर्द्रता, शाई, कातडी, छायाचित्र आणि फीत. तर प्रकाश, तापमान आणि आर्द्रता या बाह्य कारणामुळे ग्रंथालय साधनाचा ऱ्हास होतो. करेक्ट ॲन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 4. हेनरी फ्योलने अनुभव आधारित कोणते सिद्धांत प्रस्तुत केले? पर्याय असे आहेत: श्रमविभागणी, आदेशातील एक वाक्यता, युनिटी ऑफ कमांड. 3. ग्रंथालयशास्त्र हे प्रायोगिक विज्ञान आहे. 4. कोणतेही ग्रंथालय भेट नाही. तर हेनरी फ्योलने अनुभव आधारित, श्रमविभागणी आणि आदेशातील एक वाक्यता हे सिद्धांत प्रस्तुत केलेले आहेत. म्हणजे ऑप्शन 1 आणि 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून करेक्ट ॲन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 5. कोणत्याही प्रमुख बदलांना विरोध होणे ही अपरिहार्य प्रतिक्रिया आहे. कारण आता या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. पहा, कारण अज्ञात अपयशाची भीती. तिसरा ऑप्शन आहे सक्षमतेचा अभाव आणि चौथा आहे अति आत्मविश्वास. तर एक लक्षात घ्या, पहा की कोणत्याही प्रमुख बदलांना विरोध होणे ही अपरिहार्य प्रतिक्रिया आहे. आता प्रमुख बदल जर घडवायचा असेल तर त्याला विरोध होतोच. तर ते कशामुळे विरोध होतो? तर अज्ञानामुळे होतो. अज्ञात अपयशाची भीती असल्यामुळे विरोध होतो. सक्षमतेचा अभाव असल्यामुळे विरोध होतो. मात्र अति आत्मविश्वास किंवा ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर विरोध होणार नाही. त्यामुळं 1, 2 आणि 3 हे ऑप्शन बरोबर आहेत. त्यामुळं ए जो पर्याय आहे तर हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. वैज्ञानिकांना आवश्यक असलेल्या माहितीचे प्रकार टिंबटिंब आहेत. आता हे पहा की वैज्ञानिकांना आवश्यक असलेले माहितीचे प्रकार कोणते आहेत? तर प्रायोगिक माहिती, नो व्हाय माहिती, त्यानंतर वाचकांची माहिती आणि नो हाऊ माहिती. आता या ठिकाणी नो व्हाय माहिती, व्हाय म्हणजे काय? तर माहितीची का गरज आहे, माहितीची
हाऊ माहिती म्हणजे कशी गरज आहे आणि प्रायोगिक माहिती एक्सपेरिमेंटल इन्फॉर्मेशन. तर वाचकांची माहिती इट इज रिलेटेड टू लायब्ररी सायन्स, इट इज नॉट रिलेटेड टू इन्फॉर्मेशन सायंटिस्ट. म्हणजे इन्फॉर्मेशन नीड, इन्फॉर्मेशन सायंटिस्टची नीड जी आहे तर वाचकांचा त्यांचा काहीही संबंध नसणार आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 तर सी ऑप्शन जो आहे तर ते याचं उत्तर आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 7. ग्रंथालय फर्निचर आणि उपकरणात टिंबटिंब या बाबींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत ग्रंथाचे कपाट, नियतकालिक डिस्प्ले रॅक, मायक्रोफॉर्म्स आणि संगणक. तर ग्रंथालय फर्निचर आणि उपकरण म्हणलं की ग्रंथाचे कपाट मस्टच आहे. त्यानंतर नियतकालिक डिस्प्ले रॅक आणि संगणक म्हणजे 1, 2 आणि 4 हे ऑप्शन बरोबर आहेत. करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 8. मॅच द फॉलोइंग. लिस्ट 1, लिस्ट 2. लिस्ट 1 ए ब्रॉडकास्टिंग, त्याचं उत्तर आहे जर्नल्स. बी मास मीडिया, त्याचं उत्तर आहे रेडिओ अँड टेलिव्हिजन. सी प्रोडक्ट प्रमोशन, त्याचं उत्तर आहे लायब्ररी वेबसाईट. अँड डी डेमोग्राफी मार्केट सिगमेंशन. म्हणजेच 1 ला 3, 2 ला 4, 3 ला 2 आणि 4 ला 1 म्हणून करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 9. उत्पादन निर्मितीच्या खालील टप्प्यांची तर्कशुद्ध रचना करा. आता या ठिकाणी उत्पादन विकास, उत्पादन चाचणी, कल्पनेचा शोध आणि उत्पादन लॉन्चिंग असं दिलेलं आहे पहा. तर सुरुवातीला कल्पनेचा शोध लागतो, त्यानंतर उत्पादनाचा विकास होतो, उत्पादनाची चाचणी केली जाते आणि उत्पादनाचं लॉन्चिंग केलं जातं. तर योग्य क्रम आहे 3, 1, 2, 4. तर करेक्ट आन्सर इज बी. आता प्रश्न क्रमांक 10 क्वेश्चन नंबर 10 असा आहे पहा की विधान ए दिलेलं आहे इथं. देवघेव काउंटरवरील कर्मचारी ग्रंथालयात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. हे विधान बरोबर आहे. देवघेव काउंटरवरील कर्मचारी ग्रंथालयाची प्रतिमा उंचावतात. म्हणजे देवघेव काउंटरवर जर कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं तर ग्रंथालयाची प्रतिमा उंचवणार आहे. म्हणजे कारण ग्रंथालयातील कर्मचारी हा स्वगतशील असावा, त्यांनी वाचकांना स्माईल दिली पाहिजे किंवा त्यांचं स्वागत चांगल्या उत्साहाने केलं पाहिजे. त्यामुळं ग्रंथालयाची प्रतिमा उंचवत असते. त्यामुळे हे सुद्धा कारण जे आहे ते बरोबर आहे पहा. तर त्यामुळं दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. उत्तर डी हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 11 क्वेश्चन नंबर 11. प्रोटोकॉल इज युज्ड टू मॅप मॅक ॲड्रेस टू IP ॲड्रेस. म्हणजे डॅश ही नियमावली मॅक ॲड्रेसची IP ॲड्रेसशी जुळणी करण्यासाठी वापरली जाते. तर याचं उत्तर जे आहे ते TCP/IP नाही, ICMP पण नाही आणि बुटपी पण नाही. तर याचं उत्तर आहे ARP. ARP इज अ करेक्ट आन्सर. त्यामुळं ऑप्शन नंबर बी हे याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12 12वा प्रश्न आहे पहा. असिंक्रोनमस ट्रान्समिशन इज ऑल्सो नोन ॲज डॅश ट्रान्समिशन. म्हणजे असिंक्रोनमस ट्रान्समिशनला टिंब ट्रान्समिशन असे म्हणतात. तर याचं स्टार्ट स्टॉप म्हणजे स्टार्ट स्टॉप जो आहे ते याचं करेक्ट उत्तर आहे. त्यामुळं ऑप्शन ए हे करेक्ट उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 13 क्वेश्चन नंबर 13. संप्रेषण नेटवर्कचा वापर
सुधारतो आणि दोष सहिष्णुता देखील प्रदान करतो. हे कशामध्ये होतं तर सर्किट स्विचिंगमध्ये होतं पहा. डॅश डॅश इम्प्रूव्ड युटिलायझेशन ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड्स फॉल्ट टॉलरन्स. म्हणजे हे सर्किट स्विचिंगमध्ये होणारी गोष्ट आहे. त्यामुळं ए सर्किट स्विचिंग इज अ करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 14. क्वेश्चन नंबर 14. IPv4 इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश. म्हणजे IPv6 डॅश डॅश म्हणून देखील ओळखले जाते. आता IPv6ला काय म्हणून ओळखले जाते तर IPNG म्हणून ओळखले जाते. तर IPNG हे याचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग आर 2 टाईप्स ऑफ DNS. आता DNS म्हणजे काय तर डोमेन नेम सिस्टम रेकॉर्ड. तर DNS सिस्टम रेकॉर्ड कोणतं आहे खालीलपैकी 2 कोणते आहेत तर विनंती आणि प्रतिसाद म्हणजे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्सेस जे आहे तर ते डोमेन नेम सिस्टम रेकॉर्ड्स आहेत. तर क्वेश्चन आणि रिसोर्सेस हे नाहीत. त्यामुळं ए जे उत्तर आहे 1 and 2 बरोबर आहेत. ए इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16. तर द AR ॲप टाइमस्केप कोलकाता इज डेव्हलप्ड बाय. म्हणजे AR ॲप टाइमस्केप कोलकाता कोणी विकसित केलेले आहे तर हे युनिव्हर्सिटी लिव्हरपूल म्हणजे लिव्हरपूल विद्यापीठ जे आहे त्यांनी आणि जाधवपूर विद्यापीठ जाधवपूर युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश लायब्ररी ह्या तिन्हींनी मिळून या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे पहा. आता कोलकाता शब्द असल्यामुळे बरेच विद्यार्थी कोलकाता विद्यापीठ किंवा मेलॉन फाउंडेशन असं पण उत्तर लिहिण्याची शक्यता असते. मात्र 1, 2 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळं याचं करेक्ट आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग आर असोसिएटेड विथ द सेशन लेयर. खालीलपैकी कोणते सत्र स्तराशी संबंधित आहेत. ऑप्शन आहेत संवाद नियंत्रण, टोकन व्यवस्थापन, प्रसारित केलेल्या माहितीचे सिमेंटिक्स आणि सिंक्रोनायझेशन. तर सेशन लेयरशी संबंधित संवाद नियंत्रण, टोकन व्यवस्थापन आणि सिंक्रोनायझेशन म्हणजे ऑप्शन 1, 2 आणि 4 हे बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 18. प्रश्न क्रमांक 18 जो आहे खालील नेटवर्कचा त्यांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. आता हे पहा या ठिकाणी CS-नेट किंवा NSF-नेट, ARPANET आणि ANS-नेट या ठिकाणी दिलेले आहेत पहा. तर यांचा योग्य क्रम जे आहे तर सुरुवातीला ARPANET आलं, त्यानंतर CS-नेट आलं, नंतर NSF-नेट आलं आणि चौथ्यांदा ANS-नेट आलेलं आहे. तर यांची स्थापना वर्ष काढून हे याचं कन्फर्मेशन केलेलं आहे पहा. तर याचं उत्तर जे आहे 3, 1, 2, 4 म्हणजे सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 19. 19 नंबर जोड्या जुळवा म्हणजे मॅच द फॉलोइंग. यादी 1 आणि यादी 2 दिलेलं आहे पहा. तर इकडं गुगल, सॅमसंग, HTC आणि सोनी ह्या कंपन्यांची नावं दिलेले आहेत आणि त्यांनी जे वापरत असलेले जे डिव्हायसेस आहेत ते इकडे दिलेलं आहे की हाईव, प्लेस्टेशन VR, गिअर VR आणि कार्डबोर्ड. तर गुगलची जोडी जी आहे कार्डबोर्डची आहे, सॅमसंगची गिअर VRची आहे, HTCची हाईवची आहे आणि सोनीची जोडी आहे ते प्लेस्टेशन VRची आहे.
त्यामुळं 4 3 2 1 2 बी हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 प्रश्न क्रमांक 20 जो आहे विधान आणि कारण दिलेलं आहे पहा. तर विधान या ठिकाणी असं दिलेलं आहे 1995मध्ये फेडरेशन नॅशनल काउन्सिलने इंटरनेटला ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणून संबोधले आहे. तर हे विधान बरोबर आहे पहा. आता त्याचं कारण असं दिलेलं आहे पहा की जगात प्रकाश होणारी प्रत्येक मिनिटाची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. हे बरोबर आहे का? बरोबरच आहे, कारण जगातील सर्व इन्फॉर्मेशन जे आहे जी तयार होते ती इंटरनेटवर अवेलेबल करून ठेवली जाते. त्यामुळं दोन्हीही ए आणि आर हे उत्तरं बरोबर आहेत. ए ॲन्सर इज अ करेक्ट ऑप्शन. ए ऑप्शन इज अ करेक्ट ॲन्सर. RDF म्हणजे काय? तर रिसोर्स डिस्क्रिप्शन फ्रेमवर्क द्वारे वापरलेली भाषेला असे म्हणतात, म्हणजे टिंबटिंब असे म्हणतात. द लँग्वेज ऑफ युज्ड बाय RDF इज युज्ड वॉट? तर ए ऑप्शन जे आहे RDF XML म्हणजे काय? तर एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. तर RDF/XML असं म्हटलं जातं. RDFद्वारे वापरलेल्या भाषेला काय म्हटलं जातं? तर RDF/XML एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. तर ए हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. क्वेश्चन नंबर 22 पोझिशन डिक्टेशन पॅटर्न आर अरेंज्ड ॲट अ डॅश कॉर्नर्स ऑफ QR कोड. म्हणजे QR कोडच्या डॅश कोपऱ्यांवर पोझिशन डिक्टेशन पॅटर्नची मांडणी केलेली असते. हे पहा चौकोनी असतो QR कोड, पण त्याच्या 3 कोपऱ्यांवरच पोझिशन डिक्टेशन पॅटर्नची मांडणी केलेली असते पहा. त्यामुळे उत्तर सी इज अ करेक्ट ॲन्सर. सी हे याचं उत्तर बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 23 विच टाईप ऑफ AI इज अ सपोज्ड टू बी हायपोथेटिकल. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोणता प्रकार काल्पनिक असावा? तर आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स जे आहे, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्सचा प्रकार जो आहे तो काल्पनिक असावा, असं हायपोथेटिकल असावा असं म्हटलेलं आहे पहा. तर आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. Question number 24. Econstar is a non-profit digital archiving service provided by. Econstar ही ना नफा डिजिटल संग्रहण सेवा टिंबटिंबद्वारे प्रदान केली जाते. याच्यामध्ये ऑप्शन आहेत लायब्ररी ऑफ काँग्रेस, ऑस्ट्रेलियन नॅशनल लायब्ररी ऑफ इकॉनॉमिक्स, जर्मन नॅशनल लायब्ररी इकॉनॉमिक्स आणि नॅशनल लायब्ररी ऑफ इकॉनॉमिक्स नेदरलँड. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे सी, जर्मन नॅशनल लायब्ररी इकॉनॉमिक्स याने इकॉनस्टार ही ना नफा डिजिटल संग्रहण सेवा प्रदान केलेली आहे. क्वेश्चन नंबर 25 डॅश डॅश अँड डॅश डॅश आर सिंटॅक्स फॉर पॉइंटिंग इज पार्ट्स ऑफ अँड XML एक्सटेन्शेबल मार्कअप लँग्वेज डॉक्युमेंट्स. टिंबटिंब आणि टिंबटिंब XML दस्तऐवजांच्या भागाकडे निर्देश करण्यासाठीच्या वाक्यरचना आहेत. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत एक्स पॉइंटर, एक्स लिंक, एक्स फ्रॅगमेंट्स आणि CSS. तर XML दस्तऐवजांच्या भागाकडे निर्देश करण्यासाठी एक्स पॉइंटर आणि एक्स फ्रॅगमेंट्स ह्या वाक्यरचना महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ऑप्शन 1 आणि 3 म्हणून करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 26 DEITY Department of Electronics and Information Technology has awarded the project entitled Center for Excellence for Digital Preservation to which of the following agencies? DEITच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग
ने खालीलपैकी कोणत्या एजन्सीला सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डिजिटल प्रिझर्वेशन नावाचा प्रकल्प प्रदान केला आहे? तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत सीडॅक पुणे, सीडॅक बेंगलोर, सीडॅक नोएडा आणि IIT खरगपूर. तर DEITY इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डिजिटल प्रिझर्वेशनसाठी सीडॅक पुणे आणि सीडॅक नोएडा या संस्थेनी सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डिजिटल प्रिझर्वेशन हा प्रकल्प प्रदान केलेला आहे. म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 हे या प्रश्नाचे बरोबर ऑप्शन आहेत. म्हणून करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 27. विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड्स IaaS? खालीलपैकी कोणते IaaS प्रदान करते? तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत रॅकस्पेस, ड्युरास्पेस, लिबलाइन, ॲमेझॉन वेब सर्व्हिस. तर IaaS हे रॅकस्पेस आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिस प्रदान करते. ऑप्शन 1 आणि 4 म्हणून करेक्ट आन्सर इज बी. प्रश्न क्रमांक 28 जोड्या जुळवा. म्हणजे 28 मॅच द फॉलोइंग असं दिलेलं आहे बघा. लिस्ट 1मध्ये ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, त्यानंतर युकलिप्स, त्यानंतर ओपन स्टॉक आणि गिगास्पेस क्लाउडीफाय आणि यादी 2मध्ये किंवा लिस्ट 2मध्ये GPLv3, त्यानंतर प्रोप्रायटरी आणि तिसरा ऑप्शन आहे अपाचे, चौथा ओपन सोर्स. तर एक लक्षात घ्या की ॲमेझॉन वेब सर्व्हिसची जोडी जी आहे ती प्रोप्रायटरीची आहे. त्यानंतर युकलिप्सची जोडी जी आहे तर GPLv3ची आहे. त्यानंतर ओपन स्टॅकची जोडी जी आहे ती ओपन सोर्सची आहे. आणि गिगास्पेस क्लाउडीफायची जोडी जी आहे ते अपाचे 2ची आहे. तर करेक्ट आन्सर इज सी या ठिकाणी उत्तर बरोबर दिलेलं आहे. पहा प्रश्न क्रमांक 29. खालील डिजिटल ग्रंथालयांची त्याच्या स्थापना वर्षानुसार रचना करा. म्हणजे अरेंज द फॉलोइंग डिजिटल लायब्ररीज इन ऑर्डर इन विच दे वेअर एस्टॅब्लिश्ड. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी नालंदा डिजिटल लायब्ररी जी आहे ते पहिल्यांदा स्थापना झालेली आहे. TKDL जे आहे ते दुसऱ्यांदा स्थापना झालेलं आहे त्याची. आणि मुक्तबोध नावाची जे डिजिटल लायब्ररी आहे ते चौथ्यांदा झालेलं आणि NHDLची तिसऱ्यांदा आहे. तर हे स्थापना वर्षानुसार याचा क्रम लावलेला आहे पहा. त्यामुळं सी हे उत्तर म्हणजे 3, 1, 4, 2 हे सी हे करेक्ट उत्तर आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 13. तर विधान A लिंक्ड डेटाचा अवलंब करताना ग्रंथालयांसमोर आव्हाने आहेत. तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे पहा. कारण लिंक्ड डेटाचा अवलंब करताना ग्रंथालयासमोर खूप आव्हाने आहेत पहा. मात्र कारण याचं असं दिलेलं आहे की ग्रंथालय आत्तापर्यंत मार्कसारख्या प्रलेख केंद्रित डेटा मॉडेलवर अवलंबून आहेत. डेटा केंद्रित मॉडेलवर अवलंबून नाही. आता एक लक्षात घ्या की मार्क म्हणजे काय, मशीन रिडेबल कॅटलॉगवर ते अवलंबून आहेत. आणि परत काय म्हणतं की डेटा केंद्रित मॉडेलवर अवलंबून नाहीत. म्हणजे हे विधान हे कारण आहे ते चुकीचं आहे. कारण लिंक्ड डेटाचा आणि मार्कचा काहीही संबंध नाही. त्यामुळं ए विधान बरोबर आहे. परंतु आर हे विधान चूक आहे. त्यामुळं ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 31. हू ओन्स द वेब ऑफ सायन्स करंटली? सध्या वेब ऑफ सायन्सची मालकी कोणाकडे आहे?
तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत एल्सेवर, क्लॅरिवेट ॲनालिटिक्स, स्प्रिंगर अँड थॉमस रूटर्स. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे बी, क्लॅरिवेट ॲनालिटिक्स. क्वेश्चन नंबर 32. व्हॉट इज द पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू? वाचन साहित्य आढाव्याचा हेतू काय? याच्यामध्ये ऑप्शन आहेत पूर्वी काय संशोधन झाले आहे ते माहीत करून घेणे, उल्लेखांचा अभ्यास करणे, संदर्भाची प्रदीर्घ यादी तयार करणे आणि संशोधन अहवालाचा आकार वाढवणे. तर वाचन साहित्य आढावा म्हटलं की आपल्याला संशोधनातील दुसरं प्रकरण आठवतं. तर वाचन साहित्य आढाव्याचा हेतू साध्य करण्यासाठी पूर्वी काय संशोधन झाले आहे हे माहीत करून घेणे आवश्यक असते, म्हणून करेक्ट ॲन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 33. वेष्टी अध्ययन हे टिंबटिंब आहे. केस स्टडी मीन्स ऑप्शन आहेत नमुन्याच्या अभ्यासाद्वारे लक्ष्य गटाची वैशिष्ट्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, एक चल दुसऱ्या चलामध्ये का आणि कशा प्रकारचा बदल घडवून आणते हे शोधण्याचा प्रयत्न करते, हे एक्सपेरिमेंटल मेथडशी रिलेटेड आहे, केवळ गतकाळातील घडामोडींची चौकशी करणे हे हिस्टॉरिकल मेथडशी रिलेटेड आहे. तर वेष्टी अध्ययन हे एका संशोधन घटकांचे संदर्भासह सखोल विश्लेषण करते, म्हणून करेक्ट ॲन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 34. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ नन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग? खालीलपैकी असंभाव्यता नमुना निवडीचे वैशिष्ट्य कोणते आहे? नन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ऑप्शन आहेत रॅन्डम, ऑब्जेक्टिव्ह, सब्जेक्टिव्ह आणि सिस्टमॅटिक. तर नन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे फीचर आहे सब्जेक्टिव्ह. करेक्ट ॲन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द इंट्रोडक्शन चॅप्टर ऑफ रिसर्च रिपोर्ट? संशोधन अहवालातील प्रस्तावना प्रकरणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नसतो? आता इथे नसतो हा शब्द आलेला आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च, ॲनालाइज अँड इंटरप्रिटेशन, रिकमेंडेशन अँड देन स्कोप्स अँड लिमिटेशन. तर संशोधन अहवालातील प्रस्तावना या प्रकरणामध्ये संशोधनाची उद्दिष्टे महत्त्वाची आहे, त्यानंतर व्याप्ती आणि मर्यादा हा ऑप्शन देखील महत्त्वाचा आहे. मग कोणत्या घटकांचा समावेश नसतो? तर विश्लेषण आणि अर्थनिर्वचन आणि शिफारशी या घटकांचा समावेश प्रस्तावना या प्रकरणामध्ये नसतो. म्हणजेच 2 आणि 3 हे ऑप्शन बरोबर आहेत. करेक्ट ॲन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 36. डॅश डॅश अँड डॅश डॅश आर डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड टूल्स? टिंबटिंब आणि टिंबटिंब ही माहिती संकलनाची तंत्रे आणि साधने आहेत. तर माहिती गोळा करायची म्हणजे आपल्याला टूल्स महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत डायरी, देन सॅम्पलिंग, देन डेटा ॲनालाइज अँड इंटरप्रिटेशन आणि नंतर सर्वे मंकी. तर आपण माहिती संकलन करत असताना डायरी आणि सर्वे मंकी या साधनांचा उपयोग करतो, म्हणून ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 हे या प्रश्नाचे बरोबर ऑप्शन आहेत, म्हणून करेक्ट ॲन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 37. डॅश डॅश अँड डॅश डॅश कुड बी फाउंडेड बाय अप्लाइंग द लॉ ऑफ स्कॅटरिंग? खूप सोपं उत्तर आहे याचं. लॉ ऑफ स्कॅटरिंग म्हणलं की ब्रॅडफर्ड लक्षात घ्यायचं. तर विकिरण सिद्धांताच्या उपयोजनातून टिंबटिंब आणि टिंबटिंब मिळविता येते. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत कोर जर्नल्स, रँक लिस्ट ऑफ जर्नल्स, इम्पॅक्ट फॅक्टर अँड ऑथर प्रोडक्टिव्हिटी. तर ब्रॅडफर्डच्या सिद्धांताशी संबंधित
कोर जर्नल्स आणि रँक लिस्ट ऑफ जर्नल्स हे ऑप्शन बरोबर आहेत. ऑथर प्रोडक्टिव्हिटी हे लोटका या सिद्धांताशी संबंधित आहे, म्हणून लॉ ऑफ स्कॅटरिंगशी संबंधित कोर जर्नल्स आणि रँक लिस्ट ऑफ जर्नल्स ऑप्शन 1 आणि 2 बरोबर आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज ए. प्रश्न क्रमांक 38 विधान आणि कारण दिलेलं आहे. पहा की विधान ए असं दिलेलं आहे, प्रश्नावलीद्वारे संकलित माहितीला पूरक म्हणून मुलाखतीद्वारे मिळवलेल्या माहितीचा वापर केला जातो. अगदी बरोबर की प्रश्नावलीद्वारे संकलित माहिती आपण ज्यावेळेस करतो तर पूरक म्हणून मुलाखतीद्वारे पण आपण मिळवलेल्या माहितीचा वापर करत असतो. हे विधान बरोबर आहे. पहा मात्र याचं कारण काय दिलेलं आहे, प्रश्नावलीद्वारे संकलित माहितीच्या तुलनेत मुलाखतीद्वारे संकलित केलेली माहिती अधिक विश्वसनीय असते. ऑब्वियसली, कारण मुलाखत घेताना विश्वसनीयता वाढते. मग हे पण कारण आहे ते बरोबर आहे. पहा त्यामुळं ए आणि आर हे दोन्हीही बरोबर आहेत. त्यामुळे याचं डी हे उत्तर कन्फर्म बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 जो आहे, वाचन साहित्याचा आढावा लिहिण्यासंबंधीचा कार्याचा तर्कसंबंध क्रम ओळखा. तर असे प्रश्न नेहमी येतात. पहा की तर्कसंग क्रम जो असतो, तर्कशुद्ध क्रम कोणता. तर एक लक्षात घ्या की वाचन साहित्याचा आढावा घेताना सुरुवातीला काय करतो आपण, तर शोध व्यूह तयार करतो, त्यानंतर कीवर्ड्स निश्चित करतो, त्यानंतर वाचन साहित्य शोधणे, त्यानंतर वाचन साहित्य वाचणे आणि शेवटी काय करतो तर वाचन साहित्याचा आढावा लिहिणे. त्यामुळं शोध व्यूह तयार करण्यापासून ते वाचन साहित्याचा आढावा लिहिण्यापर्यंतचं काम जे आहे ते या ठिकाणी सी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. पहा तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन इज सी. प्रश्न क्रमांक 40 जोड्या जुळवा. आता या ठिकाणी प्रश्नावली, जनगणना अहवाल म्हणजे सेन्सस रिपोर्ट, त्यानंतर निरीक्षण आणि मुलाखत हे यादी 1 मध्ये दिलेलं आहे. पहा तर प्रश्नावलीची जोडी जी आहे ती बंदिस्त आणि मुक्त प्रश्नावलीचे प्रकार आहेत. तर बंदिस्त आणि मुक्त म्हणजे काय तर प्रश्नावली. त्यानंतर जनगणना अहवाल जो आहे ती दुय्यम माहिती असते. पहा त्यानंतर निरीक्षण जे आहे ते सहभागी आणि असहभागी निरीक्षण केलं जातं. आणि मुलाखत जे आहे ते फोकस ग्रुप, एखाद्या ग्रुपला फोकस करून त्यांची मुलाखत घेतली जाते. त्यामुळं याचं करेक्ट उत्तर 2, 3, 1, 4 डी हे उत्तर याचं बरोबर आहे. पहा या ठिकाणी वर ABCD दिलेलं आहे आणि 2, 3, 1, 4 असं त्यांनी जोड्या दिलेल्या आहेत. पहा तर डी हे याचं करेक्ट उत्तर आहे. पहा क्वेश्चन नंबर 41 कोलेन वर्गीकरणाच्या 6व्या आवृत्तीमध्ये फेज रिलेशन ई हे चिन्ह टिंबटिंब दर्शवते. तर हे पहा साधन हे ई हे चिन्ह काय दर्शवते तर साधन, त्यालाच इंग्लिशमधून टूल असे म्हटलं जातं. पहा तर डी हे उत्तर याचं बरोबर आहे. पहा क्वेश्चन नंबर 42 AACR2 वर्णनाचे किती स्तर निर्दिष्ट करते. तर 3 हे याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो याचं उत्तर बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 43 टिंबटिंब हे लूजली असेंबल्ड आहे आणि ते सहजपणे विलग केले जाऊ शकते. म्हणजे पैलू जे असतात फॅसेट्स, तर फॅसेट्स काय आहेत तर लूजली असेंबल्ड आहेत आणि ते सहजपणे विलग पण केले जाऊ शकतात. त्यामुळे पैलू हे याचे उत्तर आहे. ए इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 44 द Analyze Layout and Text Object ALTO XML schema was first created by the Analyze Layout and Text Object ALTO XML schema प्रथम टिंबटिंब यांनी तयार केला होता. तर ऑप्शन आहेत METAE प्रोजेक्ट ग्रुप, रिसर्च लायब्ररी ग्रुप RL,
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि विकिपीडिया. तर ॲनालाइज लेआउट अँड टेक्स्ट ऑब्जेक्ट एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज स्कीमा METAE प्रोजेक्ट ग्रुपने विकसित केलेला आहे. करेक्ट ॲन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग आर स्पेशल ऑक्झिलरी सब डिव्हिजन इन UDC? UDCमध्ये खालीलपैकी कोणते विशेष सहाय्यक उपविभाग आहेत? त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत: कोलन, ॲपॉस्ट्रॉफी, पॉईंट नॉट अँड सब ग्रुपिंग. तर स्पेशल ऑक्झिलरी सब डिव्हिजन इन UDCमध्ये ॲपॉस्ट्रॉफी आणि पॉईंट नॉट हे सहाय्यक उपविभाग आहेत. म्हणजे 2 आणि 3 हे ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून करेक्ट ॲन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 46. इन RDA द क्लास ऑफ मटेरियल्स आर रिप्रेझेंटेड बाय. RDA मध्ये साहित्य सामग्रीचे टिंबटिंब दर्शविले जातात. आता RDA म्हणजे रिसोर्स डिस्क्रिप्शन ॲक्सेस. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत: कॉन्टेक्स्ट टाईप, करिअर टाईप, मीडिया टाईप आणि कंटेंट टाईप. तर RDA मध्ये साहित्य सामग्रीचे करिअर टाईप, मीडिया टाईप आणि कंटेंट टाईप हे ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजेच 2, 3 आणि 4 हे ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून करेक्ट ॲन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 47. मॅच द फॉलोइंग लिस्ट 1, लिस्ट 2. लिस्ट 1. A. कंपास, B. स्लिक, C. नेपिस अँड D. प्रेसिस. तर कंपास या इंडेक्सिंग सिस्टीमची स्थापना 1990ला झालेली आहे. त्यानंतर स्लिक या इंडेक्सिंग सिस्टीमची स्थापना 1966. त्यानंतर नेपिस या इंडेक्सिंग सिस्टीमची स्थापना 1968 आणि नेपिस या इंडेक्सिंग सिस्टीमची स्थापना 1977 आणि प्रेसिस 1968. म्हणजे Aला 4, 2ला 1, 3ला 3 आणि 4ला 2, म्हणून करेक्ट ॲन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 48. Arrange the following categories of controlled vocabularies in increasing order of flexibility for post coordinate. पोस्ट कोऑर्डिनेटसाठी लवचिकतेच्या वाढत्या क्रमाने निश्चित शब्दसंग्रहाच्या खालील श्रेणी व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत: क्लासिफिकेशन स्कीम्स, दुसरे आहे ऑन्टॉलॉजीज, तिसरे आहे सब्जेक्ट हेडिंग लिस्ट आणि चौथी आहे थिसॉरी. तर याच्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट हेडिंग लिस्ट, त्यानंतर थिसॉरी, त्यानंतर ऑन्टॉलॉजी आणि त्यानंतर क्लासिफिकेशन स्कीम्स असा हा शब्दसंग्रहाच्या श्रेणीचा व्यवस्थित क्रम आहे. म्हणजे 3, 4, 2, 1, म्हणून करेक्ट ॲन्सर इज बी. प्रश्न क्रमांक 49. विधान ए दिलेलं आहे पहा. बिब्लिओग्राफिक युटिलिटीज या संस्था वर्गणीदार ग्रंथालयांना ग्रंथसूचीय सेवा प्रदान करतात. म्हणजे बिब्लिओग्राफिक युटिलिटीज या संस्था वर्गणीदार ग्रंथालयांना ग्रंथसूचीय सेवा प्रदान करतात. हे विधान आहे ते बरोबर आहे पहा. आता याचं कारण जे आहे तर ते लायब्ररी ऑफ काँग्रेस ही एक बिब्लिओग्राफिक युटिलिटी प्रदान करणारी संस्था आहे. हे सुद्धा विधान आहे ते बरोबर आहे. त्यामुळं
दोन्ही ए आणि बी बरोबर आहे. डी उत्तर हे याचं करेक्ट आन्सर आहे, डी. प्रश्न क्रमांक 50. डॅशमध्ये चॅनलची बँडविड्थ अनेक स्वतंत्र सिग्नलद्वारे सामायिक केली जाते. तर या ठिकाणी वारंवारता विभागणी मल्टिप्लेक्सिंग म्हणजे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग जे आहे, म्हणजे इंग्लिशमधून इथं असं दिलेलं आहे पहा की इन डॅश बँडविड्थ ऑफ अ चॅनल इज शेअर्ड बाय अ नंबर ऑफ इंडिपेंडंट सिग्नल्स. तर नंबर ऑफ इंडिपेंडंट सिग्नल्स असं म्हटल्यामुळं फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग हे याचं करेक्ट उत्तर आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. Question number 51. The Calcutta Public Library was established largely at the initiative of. टिंबटिंब यांच्या पुढाकाराने कलकत्ता सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत के.एम. असदुद्दौला, लॉर्ड कर्झन, एफ.पी. स्ट्रॉंग आणि जे.एच. स्कॉटलर. तर याचं करेक्ट उत्तर आहे जे.एच. स्कॉटलर. करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 52. नंबर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स गिवन बाय हेनरी फ्युअल आर. हेनरी फ्युअलने व्यवस्थापनाची किती तत्त्वे दिली? खूप सोपं उत्तर आहे याचं. तर हेनरी फ्युअल यांनी व्यवस्थापनाची 14 तत्त्वे सांगितलेली आहेत. करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 53. विच इज नॉट द पार्ट ऑफ मार्केटिंग मिक्स. आता इथं त्यांनी पुढीलपैकी कोणता मार्केटिंग मिक्सचा भाग नाही असा प्रश्न विचारलेला आहे. मार्केटिंग म्हणलं की आपल्याला 4P लक्षात येतात. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत प्रोडक्ट डिझाईन, प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्ट रिडक्शन आणि प्रोडक्ट प्राइसिंग. तर मार्केटिंग मिक्समध्ये प्रोडक्ट रिडक्शनचा संबंध नाही, म्हणून मार्केटिंग मिक्सचा प्रोडक्ट रिडक्शन हा भाग नाही. करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 54. द प्रमोशनल चॅनल मार्केटिंग इज. पुढीलपैकी मार्केटिंगची प्रसिद्धी माध्यम कोणते? ऑप्शन आहेत एक्सपेंडिचर, त्यानंतर नफा, त्यानंतर ओव्हरहेड आणि डेमॉन्स्ट्रेशन. तर मार्केटिंगचं प्रसिद्धी म्हटलं की आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन लगेच लक्षात येतं, म्हणून करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 55. विच एलिमेंट्स वेअर इन्क्लुडेड इन कमोडिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम. कमोडिटी माहिती प्रणालीमध्ये कोणते घटक समाविष्ट केले गेले? तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत हेल्थ डेटा, पॉप्युलेशन डेटा, एज्युकेशन डेटा आणि प्रॉफिट डेटा. तर कमोडिटी समाजाशी निगडीत आहे, त्यामुळं हेल्थ डेटा, पॉप्युलेशन डेटा आणि एज्युकेशन डेटा ऑप्शन 1, 2, 3 हे ऑप्शन बरोबर आहेत. प्रॉफिट डेटाचा कमोडिटीशी संबंध येत नाही, म्हणून करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 56. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट कन्सोर्शियम ऑफ मेडिकल सायन्स. खालीलपैकी कोणते वैद्यकशास्त्राचे कन्सोर्शियम नाहीत? आता इथं नाहीत हे प्रश्न विचारलेला आहे. त्याचे ऑप्शन आहेत ERMED, अर्मेड, त्यानंतर दुसरा आहे NTRMAD, तिसरा आहे मेडलास आणि चौथा आहे पबमेड. तर अर्मेड आणि NTRMAD हे वैद्यकशास्त्राशी संबंधित कन्सोर्शियम आहेत. मेडलास हे मेडिकल लिटरेचर ॲनालिसिस रिट्रायवल आहे, हे वैद्यकशास्त्राशी संबंधित कन्सोर्शिया नाही. पबमेड पण नाही, म्हणजे वैद्यकशास्त्राशी संबंधित कन्सोर्शियमचे ऑप्शन 1 आणि 2 आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 57. डॅश डॅश अँड डॅश डॅश आर प्रायमरी सोर्स.
आता ग्रंथालय आणि माहितीशास्त्राशी संबंधित 3 सोर्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी. त्याच्यामधले प्रायमरी सोर्स टिंबटिंब आणि टिंबटिंब ही प्राथमिक साधने आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत बिब्लोग्राफी, इयर बुक्स, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स आणि जर्नल्स. बिब्लोग्राफी आणि इयर बुक्स हे सेकंडरी सोर्सेसमध्ये येतात, म्हणून प्राथमिक साधनाशी संबंधित कॉन्फरन्स प्रोसिडिंग आणि जर्नल्स ऑप्शन 3 आणि 4 हे बरोबर आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 58. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. लिस्ट 1, लिस्ट 2. लिस्ट 1 ए इंडियन सायटेशन इंडेक्स चं वर्ष आहे 2009. सायन्स सायटेशन इंडेक्स 1964. स्कोपस 2004 आणि वेब ऑफ सायन्स 1997. म्हणजेच 1ला 4, 2ला 1, 3ला 3 आणि 4ला 2. करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 59. अरेंज द इन्फॉर्मेशन सेंटर in chronological order of their establishment year. ऑप्शन आहेत नॅसडॉक, डेसिडॉक, इन्सडॉक आणि सेंडॉक. खूप सोपं उत्तर आहे. याच्यामध्ये लगेच संस्था लक्षात येतात. सुरुवातीला इन्सडॉकची स्थापना झाली होती, त्यानंतर डेसिडॉक, त्याच्यानंतर नॅसडॉक आणि शेवटी सेंडॉक हे स्मॉल इंडस्ट्रीशी संबंधित आहे, म्हणून 3, 2, 1, 4 असा याचा क्रम आहे. करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 60. असर्शन ए प्रोडक्ट कॉन्स्टिट्यूट्स हर्ट ऑफ मार्केटिंग. विधान ए उत्पादन हे मार्केटिंगचे हृदय आहे. बरोबर आहे. रिझन आर मार्केटिंग निकटदृष्टी ही काळाची गरज आहे. हे सुद्धा कारण आर बरोबर आहे. विधान ए आणि कारण आर दोन्हीही विधाने बरोबर आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 61. डॅश डॅश प्रपोज सोर्स कोडिंग ॲज अ मेथड ऑफ अचिव्हिंग इफिशियन्सी इन कम्युनिकेशन. टिंबटिंब याने संप्रेषणात कार्यक्षमता प्राप्त करण्याची एक पद्धत म्हणून सोर्स कोडिंग प्रस्तावित केले. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत लासवेल मॉडेल, गर्बनर, विंटेज आणि शनॉन. तर करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 62. डॅश डॅश कम्युनिकेशन इन अ मेथड ऑफ कम्युनिकेशन थ्रू स्पीच. टिंबटिंब संप्रेषण हे बोलण्याद्वारे संवाद साधण्याची पद्धत आहे. तर लगेच लक्षात येतं इथे आपलं मौखिक किंवा ओरल. मौखिक संप्रेषण हे बोलण्याद्वारे संवाद साधण्याची पद्धत आहे. करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 63. डॅश डॅश नॉलेज कॅन बी कम्युनिकेटेड अँड एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट्स. टिंबटिंब ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्रांच्या स्वरूपात देता येते. याच्यामध्ये ऑप्शन आहेत एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट, नॉन वर्बल आणि वर्बल. तर करेक्ट आन्सर इज ए एक्सप्लिसिट. व्यक्त ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्राच्या स्वरूपात देता येते. करेक्ट आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 64. द चायनीज डेव्हलप द टेक्निक्स ऑफ ब्लॉक प्रिंटिंग्स बाय डॅश डॅश एडी. ब्लॉक प्रिंटिंगचे तंत्र चिनी लोकांनी टिंबटिंबमध्ये प्रकाशित केले. तर करेक्ट आन्सर इज ए 8वे शतक. क्वेश्चन नंबर 65. गर्बनर कम्युनिकेशन मॉडेल वॉज डेव्हलप इन. गर्बनरचे संप्रेषण मॉडेल टिंबटिंबमध्ये विकसित केले गेले. तर करेक्ट आन्सर इज बी. 1956 मध्ये गर्बनरचे कम्युनिकेशन मॉडेल विकसित केले गेले. क्वेश्चन नंबर 66.
बर्लोज मॉडेल ऑफ कम्युनिकेशन कन्सिस्ट सोर्स मेसेज अँड डॅश डॅश अँड डॅश डॅश. बर्लोच्या संप्रेषण मॉडेलमध्ये स्त्रोत, संदेश, टिंबटिंब आणि टिंबटिंब यांचा समावेश आहे. बर्लोज मॉडेल म्हणलं की SMCR, हे 4 लेटर लक्षात ठेवायचे, SMCR. तर बर्लोच्या संप्रेषण मॉडेलमध्ये S म्हणजे सोर्स, M म्हणजे मेसेज, C म्हणजे चॅनल आणि R म्हणजे रिसिव्हर. म्हणजेच ऑप्शन 1 आणि 2 चॅनल आणि रिसिव्हर हे बरोबर आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज A. क्वेश्चन नंबर 67. J.H. Serra has segregated information into dash dash and dash dash types. J.H. Serra यांनी माहितीचे विभाजन टिंबटिंब आणि टिंबटिंब या प्रकारात केले. तर ऑप्शन आहेत कॉन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन, क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन, क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आणि इम्पेरिकल इन्फॉर्मेशन. तर J.H. Serra यांनी माहितीचे विभाजन कॉन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन आणि इम्पेरिकल इन्फॉर्मेशन म्हणजेच ऑप्शन 1 आणि 4 हे या प्रश्नाचे बरोबर ऑप्शन आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज D. क्वेश्चन नंबर 68. इन्फॉर्मेशन स्टोरेज अँड रिट्रायवल डील्स विथ डॅश डॅश अँड डॅश डॅश. माहितीचे संग्रहण आणि प्रतिप्राप्ती टिंबटिंब आणि टिंबटिंबशी संबंधित आहेत. आता इथं माहितीचं संग्रहण आणि प्रतिप्राप्ती याच्यामध्ये निर्मिती, संकलन, संग्रहण, संप्रेषण आणि प्रतिप्राप्ती किंवा प्रसारण हे घटक महत्त्वाचे आहेत, म्हणून लगेच उत्तर लक्षात येते. तर माहितीचे संग्रहण आणि प्रतिप्राप्ती हे माहितीच्या नोंदणीशी संबंधित नसून, माहितीच्या सुरक्षिततेशी संबंधित नसून, माहितीची निर्मिती आणि माहितीची उपलब्धता या घटकाशी संबंधित आहेत. ऑप्शन 2 आणि 3 हे या प्रश्नाचे बरोबर ऑप्शन आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज B. क्वेश्चन नंबर 69. अरेंज द इन्फॉर्मेशन लाईफ सायकल स्टेप्स करेक्टली. इन्फॉर्मेशन लाईफ सायकलच्या पायऱ्यांची अचूक रचना करा. त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत आयडेंटिफिकेशन, ऑथरायझेशन, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेटेशन, ऑडिटिंग, देन डिझाईन अँड क्रिएशन ऑफ रेकॉर्ड्स. तर सुरुवातीला डिझाईन अँड क्रिएशन ऑफ रेकॉर्ड्स 1, त्यानंतर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर ऑथरायझेशन आणि व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेटेशन अँड ऑडिटिंग. म्हणजेच 4, 1, 2, 3 असा याचा क्रम आहे. करेक्ट आन्सर इज D. क्वेश्चन नंबर 70. मॅच द फॉलोइंग. खूप सोपं आहे. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 त्याच्यामध्ये मॉडेल्स दिलेले आहेत. मॉडेल्स कोणी विकसित आणि कधी केलेलं आहे सांगितलेलं आहे. ऑप्शन A शानन अँड वीवर कम्युनिकेशन म्हटलं त्याचं लगेच उत्तर लक्षात येते 1949. बर्लोज कम्युनिकेशन मॉडेल 1960. त्यानंतर फोगर्स कम्युनिकेशन मॉडेल 2002 आणि डान्स हेलिकल स्पायरल मॉडेल हे 1967ला स्थापन झालेलं आहे. म्हणून 1ला 1, 2ला 2, 3ला 3 आणि 4ला 4 म्हणून करेक्ट आन्सर इज A. क्वेश्चन नंबर 71. कर्नाटका स्टेट इनॅक्ट द पब्लिक लायब्ररी ॲक्ट इन. तर करेक्ट आन्सर इज C. 1965 कर्नाटका स्टेट इनॅक्ट द पब्लिक लायब्ररी ॲक्ट. क्वेश्चन नंबर 72. व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ अ युजेबिलिटी स्टडी. उपयोगिता अभ्यासाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे. त्याच्या ऑप्शन दिलेले आहेत. लोकसंख्येविषयक माहिती गोळा करणे, वापरकर्त्याच्या समाधानाचे मूल्यांकन करणे, स्पर्धक विश्लेषण, सॉफ्टवेअर बग शोधणे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे B. क्वेश्चन नंबर 73. भारतात ग्रंथालय व माहिती प्रणालीवर राष्ट्रीय धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आले. इन विच इयर वॉज द नॅशनल पॉलिसी
ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम इंट्रोड्यूस इन इंडिया. तर 1986मध्ये डी.पी. चट्टोपाध्याय यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणलं होतं, म्हणून करेक्ट आन्सर इज बी 1986. क्वेश्चन नंबर 74. विच ऑफ द फॉलोइंग इज अ की फोकस एरिया ऑफ युनेस्को युजर एज्युकेशन प्रोग्राम. युनेस्कोच्या युजर एज्युकेशन प्रोग्रामचे खालीलपैकी कोणते मुख्य फोकस क्षेत्र आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान. क्वेश्चन नंबर 75. अकॉर्डिंग टू द कॉन्सेप्ट ऑफ युजर इन इन्फॉर्मेशन सायन्स युजर कॅन बी कॅटेगराइज ॲज. माहितीशास्त्रातील वापरकर्त्याच्या संकल्पनेनुसार वापरकर्त्याचे वर्गीकरण खालीलपैकी केले जाऊ शकते. तर त्याच्यामध्ये ऑप्शन 2, 3, 4 हे बरोबर आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 76. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन प्ले अ रोल इन ॲडव्होकेटिंग फॉर पब्लिक लायब्ररीज इन द USA थ्रू द कमिटी फॉर पब्लिक लायब्ररीज. खालीलपैकी कोणत्या संस्था सार्वजनिक ग्रंथालयासाठी समितीच्या माध्यमातून USA मधील सार्वजनिक ग्रंथालयाची वकिली करतात. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत अमेरिकन लायब्ररी असोसिएशन, पब्लिक लायब्ररी असोसिएशन, लायब्ररी ऑफ काँग्रेस आणि इन्स्टिट्यूट ऑफ म्युझियम अँड लायब्ररी सर्व्हिस. तर याचे करेक्ट ऑप्शन आहेत 1 आणि 2, म्हणून करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 77. ग्रंथपालासाठी खालीलपैकी कोणते महत्त्वाचे नैतिक विचार आहेत. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत इंटेलेक्च्युअल फ्रीडम, पॅट्रॉन प्रायव्हसी, कलेक्शन विडिंग अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तर ग्रंथपाला संबंधित बौद्धिक स्वातंत्र्य आणि उपभोक्त्यांची गोपनीयता हे ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 78. मॅच द फॉलोइंग इंडियन इन्स्टिट्यूट विथ देअर डेव्हलप्ड सॉफ्टवेअर. लिस्ट 1 आणि लिस्ट 2. लिस्ट 1 मध्ये आहे सुरुवातीला इन्सडॉक. त्याने NUCOS हे सॉफ्टवेअर काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. बी डेसिडॉक. डेसिडॉक म्हणलं की लगेच लक्षात येते संजय. हे सॉफ्टवेअर डेसिडॉकने डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर DRTC डॉक्युमेंट रिसर्च ट्रेनिंग सेंटर बेंगलोर याने DFS हे सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे आणि बार्कने AFSARI हे सेंटर विकसित केलेलं आहे, म्हणून 1 ला 2, 2 ला 4, 3 ला 1 आणि 4 ला 2. करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 79. अरेंज द फॉलोइंग इन ऑर्डर ऑफ देअर इस्टॅब्लिशमेंट. खालील दिलेल्या घटकांच्या त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत पंजाब युनिव्हर्सिटी लाहोर, समर स्कूल फॉर लायब्ररीन्स बडोदा, स्कूल ऑफ लायब्ररी इकॉनॉमी कोलंबिया आणि आंध्र युनिव्हर्सिटी विशाखापट्टणम. तर याच्यामध्ये लगेच लक्षात येतं आहे 1887ला स्कूल ऑफ लायब्ररी इकॉनॉमी कोलंबिया मेलविल डुई यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर समर स्कूल फॉर लायब्ररियन्स बडोदा याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पंजाब विद्यापीठ लाहोर आणि त्यानंतर आंध्रा विद्यापीठ विशाखापट्टणम. 3, 2, 1, 4 असा याचा क्रम आहे. करेक्ट आन्सर इज. प्रश्न क्रमांक 80. विधान ए. सर्व काही ऑनलाईन उपलब्ध असल्याने ग्रंथालयाचे कालबाह्य होत असल्याने ग्रंथपालन हे एक मरणासन्न व्यवसाय आहे. आता ग्रंथपालन हे मरणासन्न व्यवसाय हे वाक्य निगेटिव्ह आहे, त्यामुळं हे विधान चुकीचं आहे पहा. आणि याचं कारण काय दिलेलं आहे की ग्रंथपाल माहिती साक्षरतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यक्तींना ऑनलाईन उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात माहिती नेव्हिगेट करण्यास मदत करतात. विश्वासार्हतेसाठी
स्रोतांचे मूल्यांकन करतात आणि गंभीर विचार विकसित करतात. आता गंभीर विचार विकसित करतात हे सुद्धा वाक्य निगेटिव्ह आहे, चुकीचे आहे. त्यामुळं हे विधान चुकीचे आहे. कारण पण त्याचं आर जे दिलेलं आहे ते पण चुकीचं आहे पहा. त्यामुळं ऑप्शन नंबर बी जो आहे, दोन्ही ए आणि आर चूक आहेत. हे याचं बरोबर उत्तर आहे. बी इज अ करेक्ट ऑप्शन. प्रश्न क्रमांक 81, DOSJ चे पूर्ण रूप काय आहे? आता इकडं लक्ष द्या पहा. आता डॉज, डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल्स, हे खूप साधा आणि सोपा आणि मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. अनेक वेळा येऊन गेलेला आहे. डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल म्हणजे डॉज. डॉज स्टँड्स फॉर डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल. म्हणजे करेक्ट आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 82, डॅश डॅश इज नॉट अ सेकंडरी डॉक्युमेंट. टिंबटिंब हा दुय्यम प्रलेख नाही. तर याच्यामध्ये ऑप्शन आहेत बिब्लोग्राफी, इन्सायक्लोपीडिया, थेसिस आणि ॲब्स्ट्रॅक्ट. तर बिब्लोग्राफी, इन्सायक्लोपीडिया आणि ॲब्स्ट्रॅक्ट हे दुय्यम प्रलेखाशी संबंधित आहे. तर थेसिस हा दुय्यम प्रलेखाशी संबंधित नाही. म्हणजेच करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 83, द युनिव्हर्सिटी हँडबुक इंडिया इज. तर द युनिव्हर्सिटी हँडबुक इंडिया इज अ डिरेक्टरी. करेक्ट आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 84, मनुपात्रा इज primarily a database of. मनुपात्रा हा प्रामुख्याने टिंबटिंबचा डेटाबेस आहे. तर हा प्रश्न आपल्याला पाठीमागच्या सेटला आला होता. तर मनुपात्रा हा प्रामुख्याने विधी या विषयाशी संबंधित आहे. करेक्ट आन्सर इज. प्रश्न क्रमांक 86, परिषद वृत्तांत म्हणजे कॉन्फरन्स प्रोसिडिंग हे टिंबटिंब. आता परिषद वृत्तांत हे काय असतं तर प्राथमिक माहितीचे साधने आहेत. आणि परिषद वृत्तांत जे असतात म्हणजे कॉन्फरन्स प्रोसिडिंग जे असतात ते प्रचलित माहिती उपलब्ध करतात. म्हणजे 1 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे पहा. तर हे 2 नंबरचं काय दिलं तर केवळ चरित्रात्मक माहिती पुरवतात हे चुकीचं आहे. आणि 4 नंबरचं काय केवळ परिषदेतील सहभागांची यादी पुरवतात हे पण चुकीचं आहे. त्यामुळं 1 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. आणि सी या ठिकाणी 1 आणि 3 बरोबर आहे हे सी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे पहा. तर त्यामुळे सी इज अ करेक्ट आन्सर फॉर 85 नंबर क्वेश्चन. आता 86 नंबरचा प्रश्न जो आहे, एम्बराल्ड इन्साईट काय आहे तर एम्बराल्ड इन्साईट जे हा एक प्रकाशक आहे पहा. इट इज अ पब्लिशर ऑल्सो अँड इट मेक्स अवेलेबल ई बुक्स अँड ई जर्नल्स. म्हणजे हे एक ई बुक्स आणि ई जर्नल्स उपलब्ध करतात. म्हणजे 2 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळं डी हे ऑप्शन याचा करेक्ट उत्तर आहे पहा. त्यामुळं डी हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 87, द EPWRF इंडिया टाइम्स सिरीज. दी EPWRF इंडिया टाइम्स सिरीज हे काय आहे तर ऑप्शन आहेत इज अँड ऑनलाईन डेटाबेस, इज अ सबस्क्रिप्शन बेस्ड डेटाबेस, ओपन ॲक्सेस डेटाबेस, इज अ डेटाबेस दॅट मेक्स अवेलेबल डेटा ऑफ इंडियन इकॉनॉमी. तर त्याचे करेक्ट ऑप्शन आहेत. हा एक ऑनलाईन डेटाबेस आहे. हा मोफत वापरता येणारा डेटाबेस आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधित माहिती उपलब्ध करणारा एक डेटाबेस आहे. ऑप्शन 1, 3 आणि 4 हे बरोबर आहेत. म्हणून करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 88, मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. लिस्ट 1, लिस्ट 2. लिस्ट 1मध्ये बुक्स इन प्रिंट, ट्रेड बिब्लोग्राफी, उलरिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल्स डिरेक्टरी, बिब्लोग्राफी ऑफ पिरियॉडिकल्स, द वर्ल्ड ऑफ लर्निंग डिरेक्टरी आणि इंडिया
हुज हू बायोग्राफिकल सोर्स. म्हणजेच 1ला 2, 2ला 1, 3ला 4 आणि 4ला 3. करेक्ट आन्सर इज डी. प्रश्न क्रमांक 89. खालील वार्षिकांच्या अचूक उत्क्रांतीदर्शक क्रम ओळखा. तर या ठिकाणी वार्षिकं दिलेले आहेत पहा. युरोपा वर्ल्ड इयरबुक, इंडिया रेफरन्स ॲन्युअल, मनोरमा इयरबुक, स्टेट्समन्स इयरबुक. तर या ठिकाणी युरोपा वर्ल्ड इयरबुक जे आहे तर 1926 त्याची उत्क्रांती झालेलं आहे, एक स्थापना झालेली आहे. इंडिया रेफरन्स ॲन्युअल कधी तयार झालेलं आहे? 1953ला झालेलं आहे. आणि मनोरमा इयरबुक जे आहे 1959ला आणि स्टेट्समन्स इयरबुक आहे ते 1864ला. तर 4 नंबरचं जे आहे तर स्टेट्समन्स इयरबुक हे 4 नंबरचं पहिल्यांदा तयार झालेलं आहे पहा. आणि त्यानंतर युरोपा वर्ल्ड बुक तयार झालेलं आहे. त्यामुळं 4, 1, 2, 3 ए हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90. विधान दिलेलं आहे पहा, ए आणि बी. तर ए विधानामध्ये वेब ऑफ सायन्स केवळ पूर्णरूप लेख पुरवतो. म्हणजे फक्त पूर्ण लेखच फुल टेक्स्टचं आर्टिकल तो पुरवतो का? नाही, काही ठिकाणी ॲबस्ट्रॅक्ट पण दिलेले असतात पहा. तर त्यामुळं हे विधान चुकीचे आहे. आता विधान बी काय दिलेलं आहे? वेब ऑफ सायन्स हा सारांश आणि सायटेशन्स पुरवतो. तर हे विधान बरोबर आहे, सारांश पण पुरवतो तो आणि सायटेशन पण पुरवतो. त्यामुळं ए हे चूक आहे, परंतु बी हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे 90 प्रश्नाचं डी इज अ करेक्ट आन्सर. Question number 91. In a virtual reference service, what technology is commonly used for real-time communication between librarians and users? व्हर्च्युअल संदर्भ सेवेमध्ये ग्रंथपाल आणि वापरकर्ते यांच्यातील रिअल टाईम संवादासाठी सामान्यतः कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? तर करेक्ट आन्सर इज सी. ईमेल हे तंत्रज्ञान वापरले जाते. क्वेश्चन नंबर 92. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ करंट अवेअरनेस सर्व्हिस? प्रचलित जागरूकता सेवेचा प्राथमिक उद्देश काय आहे? प्रचलित जागरूकता सेवा म्हणलं की लगेच आपल्या लक्षात येतं की नवीन माहिती पुरविणे, रिसेंटली माहिती पुरविणे म्हणजेच प्रचलित जागरूकता सेवा होय. म्हणून करेक्ट आन्सर इज सी. नवीन माहिती पुरविणे. क्वेश्चन नंबर 93. व्हॉट इज द पर्पज ऑफ जिओ कोडिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जिओ लोकेशन? भौगोलिक स्थानाच्या संदर्भात जिओ कोडिंगचा उद्देश काय आहे? तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. भौगोलिक रचना शोधणे, पत्त्यावर भौगोलिक निर्देशांक नियुक्त करणे, भूकंपाची तीव्रता मोजणे हा जिओ कोडिंगशी संबंधित नाही आहे. हवामानाच्या नमुन्याचा अंदाज लावणे हा पण ऑप्शन नाही आहे. तर भौगोलिक स्थानाच्या संदर्भात पत्त्यावर भौगोलिक निर्देशांक नियुक्त करणे हा जिओ कोडिंगचा उद्देश आहे. करेक्ट आन्सर इज. क्वेश्चन नंबर 94. विच इंटरनॅशनल एजन्सी ऑर्गनायझेशन plays a significant role in standardization, patent information and promoting global cooperation in the field? पेटंट माहितीचे मानकीकरण आणि या क्षेत्रातील जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते? वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. Correct answer is B. Question number 95. In context with Web 2.0 technology, RSS stands for. Web 2.0 टेक्नॉलॉजीच्या संदर्भात RSS म्हणजे काय? RSS म्हणजे रिअली सिम्पल सिंडिकेशन, रिच साईट समरी आणि RDF साईट समरी. ऑप्शन 1, 2 आणि 4 हे बरोबर आहेत. म्हणून करेक्ट आन्सर इज. क्वेश्चन नंबर 96. विच प्रोटोकॉल्स आर ऑफन युटिलाइज बाय वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिसेस
टू ॲग्रिगेट कंटेंट. वेब स्केल डिस्कव्हरी सर्व्हिसेसद्वारे सामग्री एकत्रित करण्यासाठी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर केला जातो? याच्यामध्ये ऑप्शन आहेत Z39.50, OAI-PMH, SRU/W आणि FTP. आता Z39.50 म्हणलं की इन्फॉर्मेशन रिट्रायवलशी संबंधित आहे. तर मग वेब स्केल डिस्कव्हरीशी संबंधित कंटेंट किंवा प्रोटोकॉल कुठले आहेत? तर ऑप्शन 2, 3, 4 हे बरोबर आहेत. करेक्ट आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 97. विच टेक्नॉलॉजीज आर असोसिएटेड विथ लायब्ररियन 2.0 प्रॅक्टिसेस? कोणते तंत्रज्ञान लायब्ररियन 2.0 पद्धतीशी संबंधित आहेत? तर त्याच्यामध्ये RFID टेक्नॉलॉजी, क्लाउड कम्प्युटिंग आणि व्हर्च्युअल रियालिटी हे लायब्ररियन 2.0 प्रॅक्टिसेसशी संबंधित आहे. डेसिमल प्रणालीशी संबंधित नाही. म्हणून ऑप्शन 1, 2, 3 हे बरोबर आहेत. करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 98. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. लिस्ट 1, लिस्ट 2. खूप सोपं आहे. ऑप्शन ए इनिस, याचं उत्तर आहे 3. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. बी आहे ॲग्रीस, हे शेतीशी संबंधित आहे. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. सी आहे इन्फोटेरा. इन्फोटेरा हे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामशी संबंधित आहे. आणि हॅपीनेस हे युनेस्कोशी संबंधित आहे. म्हणजेच 1ला 3, 2ला 1, 3ला 4 आणि 4ला 2 हे ऑप्शन बरोबर आहेत. करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 99. अरेंज द लायब्ररी नेटवर्क्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ देअर इस्टॅब्लिशमेंट. खालील ग्रंथालय नेटवर्क्स त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत इन्फ्लिबनेट, दुसरा आहे निकनेट, तिसरा आहे डेलनेट आणि चौथा आहे बालनेट. इथे आपल्याला सुरुवातीला लगेच लक्षात येतं निकनेट हे 1977ला स्थापन झालेलं आहे. इन्फ्लिबनेट 1991ला स्थापन झालेलं आहे. डेलनेटची स्थापना 1988मध्ये झालेलं आहे. पण समाजामध्ये ज्यावेळेस हे नेटवर्क विकसित केलं गेलं किंवा अवलंबलं गेलं ते 1992मध्ये अवलंब केलेलं आहे. आणि बालनेट 1995मध्ये. म्हणजेच 2, 1, 3, 4 असा क्रम आहे. करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 100. असर्शन अँड रिझन. असर्शन ए लायब्ररी कन्सोर्सिया प्ले क्वेश्चन नंबर 100. विधान ए ग्रंथालयामधील संसाधनाची देवाणघेवाण आणि सहयोग वाढवण्यात लायब्ररी कन्सोर्सिया महत्त्वाची भूमिका बजावते. हे विधान ए बरोबर आहे. कारण लायब्ररी कन्सोर्सिया सामूहिक सौदेबाजीच्या सामर्थ्याचा फायदा घेऊन पुस्तके, नियतकालिके आणि इलेक्ट्रॉनिक डेटाबेससह विस्तृत डेटा स्रोत किफायतशीरपणे उपलब्ध करतात. कारण देखील बरोबर आहे. विधान ए आणि कारण दोन्हीही बरोबर आहेत. म्हणून करेक्ट आन्सर इज सी. थँक्यू व्हेरी मच.